रविराज साबळे ह्या माणसाला दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी, ती मारण्याची। बघा हा व्हिडिओ। मी जास्त दिवस नसणार आहे का बोलतोय असं? फडणवीस आणि त्यांच्या आजूबाजूच्या कुत्र्यांनी ठरवलंय की माझा काटा काढायचा। खूप सारे थ्रेट येत आहेत, धमक्या येत आहेत। खरं बोललं की बुडाला आग लागते। प्रश्न हे सत्ताधाऱ्यांना विचारले जातात। एखादा खरं काही खोटं का प्रशंसेसाठी, व्हायरल होण्यासाठी, प्रसिद्ध पाहण्यासाठी असं म्हणत रविराज साबळे? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा। कारण हा व्यक्ती अगोदरही बच्चूभाऊ कडूला ट्रोल केला होता प्रसिद्धी पाहण्यासाठी। आता देवेंद्र फडणवीस साहेबाला ट्रोल करत आहे का हे नक्की कमेंट करून सांगा। कारण हा शेतकऱ्यासाठी आवाज उठवतो, मजुरासाठी आवाज उठवतो, गरीब शेतकऱ्यासाठी, मजूर लोकांसाठी आवाज उठवतो आणि शेतकऱ्यासाठी आवाज उठवणारा एकमेव नेता हा नाही आहे। भरपूर सारे नेते आहे आवाज उठवतात, पण माझं एकच म्हणणं आहे की रविराज साबळे हा शेतकऱ्यासाठी आवाज उठवतो, खूप चांगला आहे। आणि याला कुठल्या पद्धतीच्या नोटीस आल्या हा व्हिडिओमध्ये बघूया आपण। एचपी ही वॅक्सिन ह्या पद्धतीच्या रील बनवल्या होत्या, क्रिएट केल्या होत्या। तर वॅक्सिन बद्दल त्याने माहिती दिली होती, ते आरोग्य विभागाला पटली नाही। आरोग्य विभागाने याला नोटिसा पाठवल्या आणि नोटिसा पाठवल्या की तू अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवू नको आणि महाराष्ट्राच्या जनतेला गुमराह करू नको। तर त्या कारणामुळे नोटिसा पाठवल्या भावा। आणि रविराज साबळे म्हणत आहे मी अहिल्यानगरला जाणार 14 तारखेला, येणाऱ्या 14 तारखेला, आणि मी तिथे तुला जबाब देणार असं देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं। तर खरं काय खोटं काय का प्रशंसेसाठी, या व्हायरल होण्यासाठी व्यक्ती असा करत आहे? काय करत आहे नेमकी कमेंट करून सांगा, जेणेकरून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे काय नाही। का रविराज साबळे हा व्यक्ती अगोदरही ह्या व्यक्तीनं माननीय आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्यावर ट्रोल केला होता आणि म्हटलं होतं चॉकलेट घेऊन मुंबईला गेले, चॉकलेट खाऊन आले, म्हणजे कर्जमाफीच्या बद्दल। कारण नागपूरला जेव्हा बच्चूभाऊ कडूंनी आंदोलन केलं होतं कर्जमाफीसाठी, तेव्हा हा व्यक्तीनं मंदा ट्रोल केला होता। हा व्यक्ती मला कधी कुठल्याही आंदोलनमध्ये, कुठल्या मोर्चामध्ये, कुठल्याही शेतकरी संघटनेमध्ये दिसत नाही, फक्त घरी राहून व्हिडिओ बनवतो। खरं काय खोटं काय मला असं म्हणायचं नाही की शेतकरीसाठी लढत नाही, शेतकरीसाठी लढतो, शेतकऱ्यासाठी आवाज उठवतो रविराज साबळे। पण गोष्ट काय आहे की खरंच ह्या व्यक्तीला मुख्यमंत्र्यांना लेटर पाठवलं काय, नोटीस पाठवली काय, खरं की खोटं? का मोठ्या अधिकाऱ्याचं या मोठ्या मंत्र्याचं नाव घेऊन लोक आजकाल तुम्हाला माहित आहे प्रचलित होण्याचा प्रयत्न करत आहे, व्हायरल होण्याचा प्रयत्न करतात। पण माननीय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नावाच्या ह्या मुख्यमंत्र्याचं नाव घेऊन, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नाव घेऊन हा व्हायरल होण्याचा प्रयत्न करत आहे का? तुम्ही नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा आणि नक्की कमेंट करून सांगा। जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय।